विन विन सिच्युएशन म्हणजे असं काहीतरी की ज्यांनी संबंधित दोघांचाही विजय होणार आहे. नो, आवर जॉब इज नॉट टू डू आवर बेस्ट. आवर जॉब इज टू डू बेटर दॅन आवर बेस्ट. आता रजतचा प्रश्न आहे, रिसेंटली ड्युरिंग द negotiation activity both teams agreed to keep it win-win. Everyone was on the same page, but at the last moment one member ignored that understanding and chose to win alone. They won the game, but trust was lost. This made me realize that in real life, trust matters more than a single victory. We should not become negative, but we should become wiser, trust people, yet stay clear and careful. The game ended quickly, but the lesson about integrity will stay longer. Thank you, sir. असा रजतनी विचारलेला प्रश्न आहे. एवढं तर इंग्लिश सगळ्यांना समजतं. प्रश्न त्यांनी इंग्लिशमध्ये विचारलेला असला तरी हा फाउंडेशन कोर्स असल्यामुळे मी त्यावर जे बोलणार आहे ते मराठी. हा आपला खूप वेळा मुद्दा बोलून झालाय की जो प्रत्येकाला लक्षात आला असेल आणि त्यानुसार प्रत्येक जण स्वतःला घडवण्याच्या कामाला लागला असेल की आपलं 2 भाषांवर समान प्रभुत्व पाहिजे. कमांड ओव्हर 2 लँग्वेजेस. ते लक्षात घेऊनच चाणक्य मंडल मधल्या कोर्सेसची रचना आहे की ज्यातला विचारपूर्वक ज्या कोर्सला नाव फाउंडेशन कोर्स, तरी तो मुख्यतः होईल मराठीत. म्हणून मी या अत्यंत इंटेलिजंट प्रश्नावरही बोलणार आहे ते मराठीत अर्थातच. तसंच आजचे पूर्ण सत्र. रजत म्हणतोय, आता त्याचे कोणते कुठले संदर्भ आहेत मला नेमके इथे स्पष्ट होत नाहीयेत हा, पण प्रश्नाच्या स्वरूपावरनं मी तुमच्याशी काही बोलीन. तो म्हणतोय की अलीकडे काही निगोसिएशन 2 पार्टीज, 2 कदाचित व्यक्ती, संस्था, देश, पण 2 एकमेकाशी काही चर्चा त्यांची चालू आहे की जी परस्परांच्या विश्वासावर आधारित होती, जिला फार छान नाव आहे विन विन सिच्युएशन. की म्हणजे ज्यामध्ये कोणीतरी एक जिंकणार आहे आणि कोणीतरी एक हारणार आहे असं नाहीये. द व्हिक्टर अँड द व्हँक्विश्ड, की हे जे आहे त्याच्यात बुवा कोणीतरी एक जिंकणार आहे आणि कोणीतरी एक हारणार आहे. त्याला दुसरा सुद्धा इंग्लिश मधला छान शब्द आहे झिरो सम गेम. की काही व्यक्ती, काही संस्था, काही संस्कृती, काही राष्ट्र एकूणच जीवनाकडे झिरो सम गेम म्हणून पाहतात. की ए प्लस बी ही 0 आहे. झिरो सम गेम म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी काहीतरी जास्ती मिळालं तर जणू ते मला मिळणार आहे त्यातनं उणे मायनस होणार आहे. आणि त्यामुळे मला काही मिळवायचं असेल तर त्याचा अर्थ दुसऱ्या कोणाला तरी मी काहीतरी कमी करायला पाहिजे, त्याचं कमी तर कारण बिकॉज लाईफ इज अ झिरो सम गेम त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या नजरेत. पीपल हू सी लाईफ ॲज अ झिरो सम गेम, विच मीन्स इफ आय एम टू विन, आय हॅव टू विन ॲट द कॉस्ट ऑफ समवन एल्स.
कोणीतरी दुसरा हरायला पाहिजे. त्या दुसऱ्याचं काहीतरी कमी व्हायला पाहिजे, तरच ते मला मिळणार आहे. असा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन. पण विन-विन सिच्युएशन म्हणजे अशी चर्चा, अशा कृती, असे कार्यक्रम, की ज्याच्यात कोणीतरी एक जिंकणार आहे आणि कोणीतरी एक हारणार आहे आणि जिंकणारा दुसऱ्याची किंमत मोजून हारणार आहे, असं नाहीये. तर असं काहीतरी, की ज्यानी संबंधित दोघांचाही विजय होणार आहे. याला इंग्लिश नाव आहे विन-विन सिच्युएशन. तुम्ही आता T20चा वर्ल्ड कप चालू आहे. मग आता तो खेळच असा काही आहे, की ज्याच्यात कोणीतरी एक तर जिंकणार आहे, त्यामुळे कोणीतरी एक हारणार आहे. किंवा आता हॉकीच्या चालू आहेत. आपल्या 19 वर्षीय महिलांनी भारतीय T20 उत्तम विजय मिळवले एकामागून एक. पण आता मग खेळांचं हे स्वरूपच असं आहे, की कोणातरी दुसऱ्याला हरवून माझा विजय होणार आहे. याला नावं मग ती विन-विन सिच्युएशन नाहीये. खेळांच्या पुरतं बोलायचं तर मला गोल्फ हा जो खेळ आहे, त्यातली एक ही संकल्पना आवडते. म्हणून मी जाता-जाता एवढं सांगतो, की अनेक कारणांमुळे व्यक्तीचा मी गोल्फ नाही खेळलेलो. खेळलेलोच नाही. मला एकूण कबड्डी, खो-खो, आट्यापाट्यापासून ते क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल सकट सगळे खेळ मला भरपूर आवडतात. मी भरपूर खेळलेलो पण आहे. त्यामध्ये माझा जास्ती लाडका वैयक्तिक पातळीला आहे फुटबॉल आणि प्रोफेशनली मी भरपूर खेळलेलो आहे क्रिकेट आहे. शिवाय एथलेटिक्स मधला माझा वैयक्तिक आहे पोल व्हॉल्ट नावाचा एथलेटिक्स मधला. आता हॉकी, क्रिकेट, फुटबॉल इत्यादी हे कोणीतरी एक जिंकणार आहे आणि कोणीतरी एक हारणार आहे आणि दुसऱ्याला हरवूनच जिंकणार आहे. या खेळांची रचनाच आहे, की इथे दुसऱ्याला हरवूनच जिंकणार आहे. ठीक आहे. पण मी ज्यातला जास्ती शारीरिक पातळीला अधिक फिट असताना आणि पोल व्हॉल्ट नावाचा, तिथे मला कोणाला तरी दुसऱ्याला हरवायचंय हे मुख्य काम नाहीच आहे. तिथे मुख्य काम आहे, मला माझी उडी जास्तीत जास्त उंच गेली पाहिजे. ती कोणा दुसऱ्यापेक्षा उंच करायची आहे केवळ ही स्पर्धा नाहीये ती. मला जर पोल व्हॉल्टचा गोल्ड मेडल मिळवायचं असेल, तर माझ्याबरोबर कोणीतरी बुवा दोघं-तिघं 5 जण या स्पर्धेत आहेत आणि मला त्यांना हरवायचंय. तर पोल व्हॉल्ट मधलं गोल्ड मेडल हे काही मी त्यांना हरवून मिळवणारे नव्हे, तर मी माझी जास्तीत जास्त उंची उडी मारणारे, जास्तीत जास्त उंच हाताशी पोल बांबू असतो त्याचं एक खूप गुंतागुंतीचं पण चित्तथरारक त्याचं एक शास्त्र आहे सगळं. पोल व्हॉल्ट नावाचा प्रकार. मिळालं तर नंतर YouTubeवर त्याच्या क्लिप्स तुम्ही पहा. पण म्हणजे पोल व्हॉल्ट हा झिरो सम गेम नाही. पोल व्हॉल्टमध्ये मी कोणा दुसऱ्या प्रतिस्पर्ध्यावर मात करतोय आणि मला जिंकायचं असेल तर ते त्याला मात करूनच जिंकता येईल, असं त्या खेळाची रचना नाही. मला माझी जास्तीत जास्त उंच उडी मारायची. त्या प्रोसेसमध्ये स्पर्धेमध्ये माझ्याबरोबर जे कॉम्पीट करतायत, त्यांनी काही उडी मारली, पण नाही मला त्यापेक्षा जास्ती मारायची. किंवा तुम्ही आपल्यातल्या ज्या बहुसंख्य जणांना स्पर्धा परीक्षांमधनं पुढे करियर करायचंय. तर मग ही यू-पी-एस-सी, सकट स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आहे? आपल्याला इथे कोणा दुसऱ्याला हरवायचंय का? काही जण तो दृष्टिकोन घेतात बरं का स्पर्धा परीक्षांबद्दल सुद्धा. दुर्दैवाने की तथाकथित काही जे कोचिंग क्लास इंडस्ट्री विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट जी पैसे कमवणे. आपण नाही होत, आपण जाणीवपूर्वक आहोत, ते परिवार आहोत आपण. तर माझ्या आहे हे कानावर, की काही तथाकथित कोचिंग क्लासेसमध्ये सांगितलं जातं, की तुमच्या वर्गात तुमच्या बरोबर जे बसले ते तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत, स्पर्धक आहेत. आणि तुम्हाला काहीतरी त्यांना मागं टाकून तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं आहे. त्यांचं सांगणं त्यांना लखलाभ. माझा आणि आपला चाणक्य मंडल मधला दृष्टिकोन आहे, की या ज्या यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी, सिव्हिल सर्व्हिसेस इथे कुठे आपल्याला कोणा दुसऱ्याला हरवायचं आहे, असं चित्र नाहीच आहे.
आपल्याला आपला आणि त्याला मला आवडणारे इंग्लिश शब्द आहेत. बेटर दॅन अवर बेस्ट परफॉर्मन्स. हे मी दिलेले शब्द आहेत. चांगल्या इंग्लिशमध्ये म्हणतात, "अवर जॉब इज टू प्रोड्यूस अवर बेस्ट परफॉर्मन्स." काळाच्या ओघामध्ये मी चिंतन करत, ज्याला मी नम्रपणे म्हणेन स्वतंत्र बुद्धीने, मी इंग्लिश शब्दरचनेतही भर घातली आहे, की नो, अवर जॉब इज नॉट टू डू अवर बेस्ट. अवर जॉब इज टू डू बेटर दॅन अवर बेस्ट. की माझ्या कामाच्या क्षेत्रात आत्तापर्यंत माझ्याकडनं जो काही बेस्ट असेल परफॉर्मन्स, सगळ्यात झालेलं उत्तम तर नाही. हे जे मला जीवन जगायचंय, की ज्या जीवनामध्ये UPSC, MPSC सकट स्पर्धा परीक्षा येतील, तर इथे स्वतःला ज्या स्टँडर्डनी मोजायचंय, स्वतःला ज्या कामाला जोडायचंय, स्वतःकडून परफॉर्मन्स कामाची जी अपेक्षा स्वतःकरता ठरवायची, ही नुसती माय बेस्ट नव्हे, बेटर दॅन माय बेस्ट. आणि प्रत्येक पुढचं बेस्ट हे आधीच्या बेस्टपेक्षा जास्ती उत्तम पाहिजे. म्हणजेच खरी स्पर्धा स्वतःशी आहे. आणि अगदी UPSC, MPSC सकट सुद्धा इथे कोणा दुसऱ्याशी नाहीये आणि आपल्याला मुळात मुळात फंडामेंटली कोणाला दुसऱ्याला हरवून रँक मिळवायची आहे, असं नाहीये पण. आणि असा दृष्टिकोन आपण निदान चाणक्य मंडल परिवारमध्ये तर नाही म्हणणारे. त्यांना त्यांचं करायचंय ते लखलाप त्यांना. इथे आपण हे स्पर्धा परीक्षांचं स्वरूप बरोबर आहे, की लाखो जण बसणार, तेव्हा हजारभर जण निवडले जाणार आहेत. आणि आपल्यातल्या बहुसंख्य जणांना व्हायचं असतं IAS, तर अरे त्या निवडले गेलेल्या हजारातल्या साधारणपणाने टॉप 100 होणार आहेत IAS. सगळं कळलं. पण मग 1000 होणार आहेत आणि त्यातही 100च IAS होणार आहेत आणि परीक्षेला 15 लाख जण फॉर्म भरणार आहेत. तर काय आहे, 14,99,900 जणांना काय आपल्याला हरवायचं आहे का? तर मी निदान जो दृष्टिकोन सांगतोय तो नाही बुवा. आपल्याला आपला उत्तम परफॉर्मन्स करायचा आहे. आणि मग प्री क्लिअर करायचे, मेन्स क्लिअर करायचे, इंटरव्ह्यू उत्तम द्यायचा आहे. मेन्स आणि इंटरव्ह्यूचा स्कोर इथे कोणा दुसऱ्याला हरवण्याचा, तो दुसऱ्या कोणाला तरी बुवा मागे टाकायचा आहे. दुसऱ्या कोणाचा तरी पराभव करायचा आहे, असं नाहीच आहे. करायचा आहे तो आपला बेस्ट. म्हणजे मी या प्रश्नाच्या निमित्ताने म्हणतो, की जीवनाकडेच बघण्याचा एक महत्वाचा दृष्टिकोन आणि ज्याला मी सुचवतोय, की काही व्यक्ती, संस्था, विचारधारा, आयडिओलॉजीज किंवा काही देश, सगळ्यांचा दृष्टिकोन असतो जणू जीवन ही एक झिरो सम गेम आहे. ओके. आय कॅन विन ओन्ली ॲट द कॉस्ट ऑफ समवन एल्स. कोणातरी दुसऱ्याला हरवून मी जिंकू शकतो. झिरो सम. आणि त्यामुळे ते नातं कायम विनर आणि लुझर, की हा जिंकला, हा हारला. किंवा दुसरे प्रभावी इंग्लिश शब्द आहेत व्हिक्टर अँड द व्हँक्विश्ड. अरे कोणीतरी ते युद्ध असो, ते निगोसिएशन, ज्या प्रश्नापासून मी सुरुवात केली आहे, काहीतरी चर्चा चालू आहे. तर नाही, याच्यात कोणीतरी एक जिंकणार आहे आणि कोणीतरी एक हारणार आहे. मी तुम्हाला उदाहरण गोल्फ या खेळाचं देत होतो, की तुम्ही बाकी कुठलेही खेळ विचारात घेतले, तर तिथे दिसेल की तिथे तुम्हाला जिंकायचंय म्हणजे समोरच्याला हरवायचंय. तो खेळ आहे, तो बरोबर आहे. आणि तो तिथे जीवनाचं तत्वज्ञान आपणही सांगतो, प्ले टू विन, असं आपण त्याला इंग्लिशमधलं नाव दिलंय. की जीवन नावाचा खेळ खेळायचा तो जिंकण्यासाठीच खेळायचा. तो जिंकण्याच्या जिद्दीनेच खेळायचा. इथे प्रश्न कोणा दुसऱ्याला कमी लेखायचा आहे, तो कोणाला तरी हरवायचा असा नाहीये. पण आता तुम्ही क्रिकेट खेळणार असाल, तर तो एक खेळण्यातला आनंद असा काही जणांचा असतो दृष्टिकोन. तो ना तो त्यांचा दृष्टिकोन. मी सुचवतोय तो आहे, की जो खेळ खेळायचा तो जिंकण्याच्या जिद्दीने त्यात उतरायचा. आता तुम्ही कुठलाही घ्या, बॅडमिंटन, टेनिस, ओके. तिकडं खेळातलं पण कौशल्य आहे, की आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडू तो चुका कशा करेल. कॅचिंग द अपोनंट ऑन द रॉंग फूट हे खेळातलं स्किल आहे. बॉल प्लेस कसा करायचा इत्यादी. आता तो खेळ सुद्धा खिलाडू वृत्तीने येतो खेळता.
स्पोर्ट्समन स्पिरिट. पण गोल्फ असा खेळ आहे, की जिथे तुम्ही कोणा दुसऱ्याला हरवत नसता. जिथे तुम्ही तुमचं गोल्फमधले जे त्याची गोल्फची एक शब्दरचना मी आता त्याच्यात जात नाही. पण तुम्ही तुमचं काम उत्तम करायचं असतं तर तुम्ही जिंकता. असं मी स्वतः खेळलेलं नाही. त्याची काही कारणं थोडी वेगळी आहेत. साधारण गोल्फ हा एकूण श्रीमंत, अतिश्रीमंत लोकांचा खेळ आहे असं माझ्या तर डोक्यात बसलंय पक्कं. त्यामुळे माझ्या डोक्यात अशी एक अल्पशी अशी एक तिडीक आहे त्या खेळाबद्दल. हिरवीगार मैदानं म्हटलं तर निसर्गाच्या संगतीमध्ये. पण गोल्फ कोर्सेस हे जरा सगळे श्रीमंती लोकांचे असतात. त्याच्या पायी माझ्या डोक्यात की मग मी खेळलेलो नाहीये. पण म्हणून मला तो खेळ कळत नाही असं नाही, पण त्या खेळाचं आहे की त्याच्यात तुम्ही कोणा दुसऱ्याला हरवून नसता जिंकत. तुम्ही तुमचं गोल्फमधलं जे काम आहे ते नीट करायचं, तर तुम्ही जिंकता. आता इथे रजत जे म्हणतोय की रिसेंटली ड्युरिंग द निगोशिएशन्स आता तो कुठलं त्याचं म्हणतोय? का समजा आपल्या ओ-एम-पी मध्ये काही आउटडोअर मॅनेजमेंट प्रोग्राम काही होती. पुढचे 1-2 प्रश्न त्यातले आहेत. ते म्हणतोय, ओके. का कुठेतरी त्याच्या मनात भारत, अमेरिका व्यापार विषयक बोलणी, इंडो यूएस ट्रेड डील किंवा नुकतंच जे झालं ते इंडो यूई यू यू ईयू ईयू युरोपियन युनियन ट्रेड डील किंवा चालू आहे, मी तुमच्याशी बोलतोय या क्षणाला घटना घडतायत आणि खऱ्या त्या एवढ्या गंभीर आहेत, की कुठल्याही क्षणाला काही घडू शकेल असं अमेरिका इराण मधलं चित्र. दरम्यान इथे त्यांनी चॅट बॉक्समध्ये पाहिल्याची मी नोंद पाठवल्याची नोंद घेतली, की फाउंडेशन कोर्स मधल्या वीकेंड शनिवार-रविवार मधल्या काही खेळांमध्ये हे होतं. तसं दोघांचं काही बोलणं निगोशिएशन चालू आहे. जे मुळात परस्पर विश्वासावर आधारित आहे, की ज्यातून समोर येणारा निर्णय, आउटकम, निष्पन्न होणारी गोष्ट विन-विन असं असताना अचानक एका बाजूनी टोपी फिरवली, दृष्टिकोन फिरवले, बदललं. त्या नादामध्ये ते ज्याने केलं तो जिंकला आणि त्या नादात विश्वासावर जो पुढे सरकत होता तो हरला असं त्यांनी थोडक्यात जे कळवलंय त्याचा अर्थ आहे. आणि मग तो म्हणतोय, की असं घडल्यामुळे मला लक्षात आलं दॅट मेड मी रिअलाइज दॅट रिअल लाईफ ट्रस्ट मॅटर्स मोर दॅन अ सिंगल व्हिक्टरी की विश्वासाला महत्व आहे. मानवी जीवनातल्या मूलभूत विश्वासाला महत्व आहे आणि आपण त्या नादामध्ये निगेटिव्ह नकारात्मकतेकडे झुकायला नको. उलट्या अनुभवांनी जास्ती शहाणे झाले पाहिजेत. लोकांवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे आणि तरी सावध राहायला शिकलं पाहिजे. तो म्हणतोय, "द गेम एंडेड क्विकली बट द लेसन्स अबाउट इंटिग्रिटी विल स्टे लॉंगर." चारित्र्य, इंटिग्रिटी, व्यक्तिमत्वाची एकसंधता असं त्यांनी कळवलंय खूप छान. म्हणूनच वाचताना माझ्या डोक्यात जे तऱ्हा-तऱ्हांचं खूप येत गेलं. मला वाटलं, की ह्या ज्या बोलतोच आहे तुमच्याशी, अशा सहज गप्पा त्या मुद्द्याला धरून मांडाव्यात. तेव्हा साधारणपणाने मानवी जीवनातला एक बेसिक मूलभूत आदर्श बोलायचं झालं, तर खरा विजय कोणता? याचं हजारो वर्ष भारतीय संस्कृतीने सुद्धा दिलेलं उत्तर आहे, की जिथे कोणीतरी एक हारला आणि कोणीतरी एक जिंकला असं नाहीये. दोघंही जिंकले. संबंधित 2 व्यक्ती असोत, 2 संस्था असोत, 2 इन्स्टिट्यूशन स्तंभ असोत, 2 देश असोत. त्याला इंग्लिशमधलं मग छान नाव आहे विन-विन सिच्युएशन. आपल्यातल्या भारतीय परिभाषेमध्ये याला नाव धर्मविजय आहे. धर्मविजय. की खरा विजय कोणता? तर भारतीय विचार आपल्याला सांगतो, की तू कोणातरी दुसऱ्याला हरवलंस. आवश्यक असले तर तेही विजय मिळवायचे आहेतच. फक्त मग भारतीय विचार शिकवतो, की ते काहीतरी खाजगी स्वार्थ, इगो, अहंकार, लोभ इत्यादी मधून नाही. तर ते ही मला समाज, देश, संस्कृतीसाठी ही लढाई लढणं आवश्यक आहे. लढायची तर ती जिंकायचीच. पण त्या जिंकण्यामागची, लढण्यामागची प्रेरणा खाजगी स्वार्थ, इगो. मला काहीतरी पद, पैसा, कीर्ती, संपत्ती पाहिजे नाहीये.
ज्यामध्ये व्यापक मी काहीतरी समाज संस्कृतीचं हित यासाठी लढतोय. ते मग लढायचं आणि जिंकायचंच. तरी भारतीय विचारामध्ये आपल्याला हजारो वर्ष कायम सांगितलंय, की तुझी खरी लढाई तुझ्याशीच आहे. आणि जिंकायचं सुद्धा आहे, ते आपल्या व्यक्तिमत्वामधल्या दोष, उणिवा, राहून गेलेल्या त्रुटी या एका प्रामाणिकपणाने स्वतःकडे पाहत, तर भारतीय विचारात स्वतःवर मिळवलेला विजय हीच आहे कमालीची अर्थपूर्ण संकल्पना. खरा विजय कोणता? तर स्वतःवर मिळवलेला विजय. भारतीय विचारामध्ये माणसाचे 6 शत्रू असं वर्गीकरण करण्यात आले, की हे आपले 6 शत्रू. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे वापरलेले 6 शब्द. व्यक्तिमत्व, आपलं चिंतन यातले हे 6 शत्रू असे, की ते जर तुमच्या नियंत्रणात असले, तर तुम्ही फार मोठा विजय मिळवणारे योद्धा आहात. ही संकल्पना आहे आपली, की असं. पण जर त्या 6चं तुमच्यावर नियंत्रण होऊ लागलं, तर याचा अर्थ ती लढाई तुम्ही हारताय. आणि मग खरं भारतीय विचाराची शिकवण काय, की हे जे स्वची ओळख आणि तर त्याचा अर्थ आहे, की आपल्याकडे पाहून हे 6 आपल्या नियंत्रणात आहेत ना, कंट्रोल कोणाचा कोणावर आहे. तर आपण त्यांच्यावर मात करतो आहोत ना. उदाहरणार्थ जैन तत्वज्ञानामध्ये मुळात तो शब्द सुद्धा जो येतो जैन हा शब्द, हा कुठून येतो? तर जिन म्हणजे विजय मिळवलेला. प्रश्न आहे कोणावर विजय मिळवलेला आहे? आणि मग जैन तत्वज्ञानामध्ये जे 23 अर्हत किंवा तीर्थंकर ही संकल्पना आहे अतिशय छान सांगितली जाते. आदिनाथापासून ते 23वे म्हणजे वर्धमान महावीर. तुम्ही पहा की हा जो लिच्छवीचा राजपुत्र आहे, वर्धमान, याला भारतीय विचारात महावीर म्हटलंय. हा त्यांनी काय महावीर यांनी कोणाला हरवलं? त्याच्या सेना यांनी कोणाचे पराभव केले? याचं उत्तर आहे त्यांनी या स्वतःतल्या या ज्या सगळे अरिहंत असा पण दुसरा जैन तत्वज्ञानातला फार छान शब्द आहे. अरी म्हणजे शत्रू, हंत म्हणजे त्यांना मारलेला किंवा पराभव केलेला. पण हे कोणत्या अरिशत्रूंबद्दल बोलतोय? आणि वर्धमान भगवान महावीर का? तर ज्यांनी स्वतःवर विजय मिळवलाय. स्वतःच्या ज्या काही उणिवा, त्रुटी, स्वतःतले दोष यावर मात केलेले. तर आपल्या भारतीय विचारात याला मग धर्मविजय हा शब्द आहे, की जिथे कोणीतरी एक जिंकला आणि कोणीतरी एक हारला नाहीये, दोघंही जिंकले. सम्राट अशोकाबद्दल सुद्धा बोलतानाचे फार छान 2 शब्द वापरतात. भेरी घोष आणि धर्मघोष असे शब्द. भेरी म्हणजे लढाईमध्ये जे ढोल वाजतात सैनिकांना उत्साह येण्याकरता. रणभेरी जी काही कलिंगाची मी आता त्याच्या इतिहास आणि त्याच्या चिकित्सेच्या भाषेमध्ये शिरत नाही आता. पण माझी भेरी घोष, की मला कोणातरी दुसऱ्या शत्रूला हरवायचंय, विजय मिळवायचा आहे, माझं साम्राज्य, माझी सत्ता वगैरे मला वाढवायचं आहे आणि त्यासाठी लढणाऱ्या सैनिकांना एक उत्साह यावा म्हणून जे शंख, तुतारी, ढोल, ताशे त्याला भेरी घोष. आणि या अशोकाने मग अ, सर्व चिंतन करून आपली धोरणं बदलून ती धर्मघोष कडे नेली. धर्म तो की तो समाजाला, देशाला, जगाला न्याय, नीती, धर्माचा विचार सांगायचा. असा. तर म्हणजे भारतीय विचारात हे विन-विन सिच्युएशन, की ज्याच्यात कोणीतरी एक हरला आणि दुसरा जिंकला नाहीये. तर संवादाच्या द्वारा असं काही समोर आला फॉर्म्युला, की ज्यातनं दोघंही जिंकले. ही संकल्पना आहे. मग हा फाउंडेशन मधल्या वीकेंडमध्ये ज्या काही झाल्या असणार आहेत ॲक्टिव्हिटी त्याच्यात तो म्हणतोय, की अशी जी दोघं चर्चा आधी परस्पर विश्वासावर सुरू झाली, अचानक एकानी बदलून, पण त्या नादात ते ज्यांनी बदललं तो जिंकला.
तेव्हा हे निगोशिएशन त्यांनी जो खुलासा केला, की फाउंडेशनच्या वीकेंडच्या काळातल्या ह्याच्यातनं कळलं. तो म्हणतो, "मी शिकलेला धडा आहे मग इंटिग्रिटी, चारित्र्य, व्यक्तिमत्त्वाची एकसंधता, बोले तैसा चाले." किंवा दिलेल्या शब्दाला काही किंमत आहे का नाही? तसं हे तरी मी म्हणणार आहे कर्म, ॲक्शन, कर्माचं रहस्य खूप गहन आहे. पण मला सहज इथे बोलताना वाटलं, की ही विन-विन ही संकल्पना, भारतीय विचारातला ही धर्मविजय ही संकल्पना, एवढंच आहे की त्या सगळ्यातलं तारतम्य म्हणूनच कर्माचं रहस्य गहन आहे बरं का. ते तारतम्य शेवटी दुष्टांचं निर्दालन करायला सुदर्शन चक्र उचलावं लागतंच. किंवा तो निपात रावणाचा असू द्या, तर प्रभू श्रीरामाला धनुष्य उचलावं लागतंच. किंवा पांडवांना स्वतःला सत्तेचा लोभ नाहीये, पण जो लोभी आणि स्वार्थी आणि अहंकारी राज्यकर्ता आहे, तोही शब्द फिरवणारा, तोही खऱ्याचं खोटं, खोट्याचं करून द्यूत जिंकणारा आणि भर दरबारामध्ये द्रौपदीच्या वस्त्राला हात घाल, तर मग यांचा निपात करायचाच असतो. पण मी अ, रजतच्या प्रश्नाच्या निमित्ताने आठवण करून देतोय, की जागतिक पातळीला सुद्धा ट्रेड, व्यापार म्हणजे त्यामागे इकॉनॉमिक्स आहे आणि मग खरोखरच बेसिकली तिथे कोणीतरी एक जिंकला आणि कोणीतरी एक हारला असत नाही. व्यापाराद्वारा व्यापारातल्या दोन्हींचा विजय होत असतो. किंवा अर्थव्यवस्थेतले सुद्धा एखादी वस्तू किंवा सेवा कोणी एक विकतो आहे आणि त्याच्याकडनं कोणीतरी एक वस्तू किंवा सेवा खरेदी करतोय म्हणजे ग्राहक. तर विक्रेता आणि ग्राहक हे जे नातं आहे, हे काही विन लूज, कोणीतरी एक जिंकणारे, कोणीतरी एक हारणारे नाहीये. हे विन-विन नातं आहे. की तो जो गुड्स किंवा सर्व्हिसेस विकणार आहे, त्याचाही व्यापार होणार आहे. त्याकरता त्याची ती गुड्स किंवा सर्व्हिस जो विकत घेणार आहे, तो काही किंमत मोजून ती विकत घेणार आहे. पण तो ती जी किंमत मोजणार आहे, त्याच्यात विकणाऱ्याचा नफा आहे. पण जी वस्तू किंवा सेवा मी विकत घेतोय, ती मला मिळणार आहे, त्याच्यात माझा पण आहे. म्हणजे ही विन-विन सिच्युएशन आहे. हे माझं म्हणणं आहे, की मानवी जीवन व्यवहारातलं नॉर्मल हे आहे आणि असायला पाहिजे. पण मग पुढे गाठ कोणाशी आहे, मुद्दा कोणता आहे आणि कोणती लढाई जिंकण्यासाठीच लढली पाहिजे आणि तिथे मग हा जो कोणी समोरचा देशाचा, संस्कृतीचा, समाजाचा शत्रू त्याच्यावर मात केलीच पाहिजे. असं मिळूनच ते तारतम्य आहे, असं मी सांगतोय. इथे मी सहज आता हे उत्तर पूर्ण करताना तुम्हाला फाउंडेशन कोर्स करता अत्यंत उपयुक्त सहज एक पुस्तक, मुख्य त्याचा लेखक. त्या लेखकाने लिहिली आहेत अनेक पुस्तकं. पण मी रजतच्या ह्या प्रश्नाच्या निमित्ताने आणि तसं या उत्तराच्या मी शेवटाकडे येतोय ते येताना तुम्हाला हा लेखक, त्याची पुस्तकं अनेक, पण आता एक संदर्भ सांगून मी हा प्रश्न पूर्ण करून पुढच्या प्रश्नाकडे जाईल. मी सांगतोय त्या लेखकाचं नाव आहे डेल कार्नेजी. उच्चार होताना कार्नेजी होईल किंवा कार्नेगी होईल. डेल हे सरळ DALE आहे. आणि कार्नेजी किंवा कार्नेगी तुम्हाला जो हवा तो उच्चार करा. टोमॅटो, टोमॅटो, पटॅटो, पोटॅटो, डिरेक्शन, डायरेक्शन वेगवेगळे. या कार्नेजी किंवा कार्नेगीचं स्पेलिंग CARNEGIE आहे. एवढंच लक्षात ठेवण्याचं आहे, ते GIE आहे. हा तसा 75-100 वर्ष होऊन गेली अशा काळातला. पण त्याची पुस्तकं आजही रिलेव्हंट, हां, उत्तम. ऋषिकेशनी मला चॅट बॉक्समध्ये ताबडतोब मी जे नाव तुम्हाला सांगणार आहे ते कळवलंच. हा लेखक उत्तम आहे हा. तर मी पहिलं तर फाउंडेशन कोर्सच्या सर्वांना म्हणेन, की याची मिळणारी जी मिळतील ती तुमच्या इच्छेने जरूर वाचा. आजचा जो संदर्भ आहे, त्याच्या पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुअन्स पीपल, असं पुस्तकाचं नाव आहे.
हाऊ टू विन फ्रेंड्स, दोस्त कसे मिळवावेत. मराठी भाषांतर पण झालंय. अँड इन्फ्लुअन्स पीपल, लोकांवर प्रभाव कसा टाकावा. मला सुद्धा त्यांनी जे काही मांडलंय त्यातलं मला वाचताना एक आवडलं अतिशय, की त्यांनी ते जे काही तो मांडतोय त्याच्यात त्यांनी मला आवडलेलं छान ज्या वाक्यामध्ये बहुधा या पुस्तकाचा फार महत्वाचा सारांशही येतो. डू यू वांट टू विन अ फ्रेंड ऑर यू वांट टू विन ॲन आर्ग्युमेंट? पहा तुम्ही छान आहे हा. की अनेकदा कोणातरी 2 व्यक्तींमध्ये कोणत्यातरी मुद्द्यावरनं पहिला मी शब्द वापरते मतं वेगळी असतात. दरवेळी मी त्याला खरं म्हणजे मतभेद हा सुद्धा शब्द वापरत नाहीये. मतं वेगळी असतात आणि असू शकतात. मला त्या कळलेल्या भारतीय संस्कृतीच्या मुळाशीच ही सहिष्णुता आहे. पण काही वेळा वेगळ्या मतांचं रूपांतर मतभेदात होतं. मग आपल्याकडे छान मराठी छान भाषेमध्ये वापरलं जाणारं वाक्य आहे, की मतभेद असायला हरकत नाही, मनभेद नको. फार छान आहे हे मराठी वाक्य. की ओके एखाद्या मुद्द्यावरचं मत वेगळं आहे रे, म्हणून मतभेद आहे. पण त्यांनी म्हणजे माणसं एकमेकाचे शत्रू नाहीत होत, होता कामा नयेत. दुर्दैवाने अनेक वेळा होतात ही एक वस्तुस्थिती आहे. पण म्हणून मतभेद चालतील, मनभेद नको. त्यातले की ठीक आहे वेगळं मत आहे. बरं. पण मग अनेकदा हे होतं, की नाही ज्याला त्याला आपल्या मताचा जो आग्रह असो, काही असो ते अनेक वेळा ते इगोमधून, अहंकारातून येत असलेलं असू द्या. पण मग मराठी म्हण आहे, तत्वाचा प्रश्न आहे, असं आहे. तत्वाचा प्रश्न आहे. पु. ल. देशपांडेंचे जे अनेक अतिशय उत्तम विनोदी अनेक आहेत, त्यातल्या एकामध्ये की त्यांनी असं त्याच्यावर की नाही तत्वाचा प्रश्न आहे. त्या तत्वाचा प्रश्न आहे करता जे भांडण मग चालू होतं आणि मग अ, मराठी फार छान दुसरी म्हण आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो. की म्हणजे ती म्हातारी प्रत्येकाला एका वयाच्या विशिष्ट टप्प्याला जायचंच आहे ना, पण काळ सोकावतो. म्हणून म्हणजे तत्वाचं नाही हे. आणि त्याच्यात माणसं अनेकदा मी त्याला तारतम्य म्हणतो ते विसरतात. ते मानवी जीवनात मुळात एकाच मुद्द्यावर वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात, हे कळलं समंजसपणाने. मी तुझ्या दृष्टिकोनाचा आदर करतो, तूही माझ्या दृष्टिकोनाचा आणि ते वेगळे असले तर लगेच शत्रू नाही. हे मी मानवी जीवनातलं मूळचं म्हणतोय. आता तत्वाचे प्रश्न, मूल्यांचे प्रश्न, संस्कृतीच्या रक्षणाचे प्रश्न, विशेषतः देश, राष्ट्र आणि उद्या त्या राष्ट्राशी कोणी वाकड्यात शिरतोय, तिथं कुठे सहिष्णुतेचा मग संबंध नाही. तिथे मग सुदर्शन चक्र, तिथे शिवाजी महाराज. ह्याला मी तारतम्य म्हणतो हे कळले. पण मुळातला मानवी जीवनातला व्यवहार डोळ्यासमोर ठेवायचा झाला, तर मूळचं उत्तर परस्पर सामंजस्य, दृष्टिकोन वेगळे असू शकतात, त्यांनी लगेच माणसं शत्रू होत नाहीत, असं ते मुळातलं. पण मग अनेकदा 2 माणसं कोणीही 2 मित्र, मैत्रिणी, मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नी, कुठलीही 2 नाती, अशी काही वेळा होऊन बसतात भांडणं. आणि मग जो तो आपल्या मताचा आग्रह धरून टोकाला जाऊन होऊन बसतात भांडणं. तर डेल कार्नेजी हाऊ टू विन फ्रेंड्स, मित्र कसे मिळवावेत आणि इन्फ्लुअन्स पीपल, प्रभाव कसा पाडावा. हे पुस्तक व्यक्तिमत्व, त्यातलं बिहेवियरल स्किल, वर्तणुकीचे कौशल्य आणि आपलं म्हणणं तर मांडायचंय, पण ते शक्यतो दुसऱ्याला न दुखावता. कौशल्य ते दुखावतच पाहिजे. हर्टिंग तसं नाही. अगदी प्रसंगी नाहीये, पटत आहे. माझं मत वेगळं आहे. माझा तुझ्याशी मतभेद आहे. मला तू म्हणतोयस ते पटत नाहीये. तरी एक मांडण्याची योग्य पद्धत आहे आणि मग तो त्याच्यात म्हणतोय, की असं बीइंग आर्ग्युमेंटेटिव्ह ज्याचं रूपांतर होतं बीइंग क्वारलसम. मग तो म्हणतोय, की तुमच्या समोर चॉईस आहे. आम्ही नॉर्मल जीवनातलं बोलतोय, की तुमच्या समोर चॉईस आहे, की डू यू वांट टू विन अ फ्रेंड ऑर यू वांट टू विन ॲन आर्ग्युमेंट. अशा वेळा येऊ शकतात, की आपलंच म्हणणं खरं करायला. हे जे जो तो म्हणतो माझंच खरं. आपलंच म्हणणं खरं करायला. तर ठीक आहे तुझी एखाद्या त्या दुसऱ्याशी बोलताना होऊन बसेल, पण मग त्या नादामध्ये यू विन ॲन आर्ग्युमेंट, बट यू मे लूज अ फ्रेंड. हे मानवी जीवनात खूप पातळ्यांना लागू आहे बरं का. खूप माझं मन आत्ता सुद्धा सांगतंय, की कुठलेही तुम्ही लिटरली धरा 2.
मला तर वाटतं की तुम्ही सुद्धा विचार करताना जेवढं जीवन आत्तापर्यंत जगलात ह्याचा जरी केलात, तरी प्रत्येकाने कधीतरी कोणाशी तरी काहीतरी कारणाने झालेलं भांडण, ते दुर्दैवाने गेलं टोकाला, विकोपाला आणि संबंधच तुटले त्या नादात. आणि मग ते बसतं. ते पक्के काटे जे रुतून बसतात मानवी नात्यामध्ये, ते आयुष्य गेलं तरी ते काटे निघत नाहीत बाहेर. असं जो तो आपापला करू शकतो. तर मग डेल कार्नेजीचं हे पुस्तक जे मला साधारण मी तुमच्या एवढा असताना केव्हा तरी वाचलेलं असलं पाहिजे आणि आवडलं मला. आणि त्यातलं हा जो अप्रोच सुद्धा आहे, की असं डू यू वॉन्ट टू विन अ फ्रेंड ऑर डू यू वॉन्ट टू विन एन आर्ग्युमेंट? तर नाही आपलंच म्हणणं खरं. मग मी समोरच्याचा काहीतरी करून आवाज बंद केला, पण त्या नादामध्ये बहुधा तो समोरचा जे दुखावला केला त्याला काहीतरी त्याची त्या वेळची कारणं असतील, त्याला गप्प बसावं लागलं, ऐकून घ्यावं लागलं, पडतं घ्यावं लागलं. पण मग ते माणसं लक्षात पण ठेवतात. आणि मग ती जी बोच असते तऱ्हा-तऱ्हांची. तर रजत बरोबर म्हणतोय, की मला यातनं इंटिग्रिटी मला कळली. फक्त आपण इथे एक तारतम्य सतत लक्षात घेऊयात, की व्यापक लोकांचं हित असो, समाज, देश, संस्कृती आणि याच्यासाठी प्रसंगी शस्त्र उचलावं लागणं. आपण जे कुसुमाग्रजांचा सुद्धा फटका हे आपण चाणक्य मंडलचं गीत बनवलंय. तिथे कुसुमाग्रजांनी सुद्धा अत्यंत नेमक्या अशा पक्क्या धारदार शब्दात जी आठवण करून दिली आपल्याला, सुजन असा, काय ओळ आहे छान पहा, की सुजन असा बेसिक आपलं काम सुजन, सुसज्जन, सात्विक, चांगला, प्रामाणिक. ओके. रजत म्हणतोय तसं इंटिग्रिटी सगळी. पण कुसुमाग्रज पण बरोबर जाणीव करून देतायत. आणि लक्षात घ्या, की मग कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला करून दिलेली जाणीव तीच आहे. कुसुमाग्रजांच्या इतक्या छान ओळी जे आहेत, सुजन असा पण कुजन मातता, हत्यार हातामध्ये धरा, ही ओळ आहे. दुष्टपणा, इव्हिल म्हणतात. आणि देश, समाज, संस्कृती वरचं आलेलं संकट यांच्याशी हात जोडून, अरे आपण मिळून, अरे विन विन सिच्युएशन, अरे धर्मविजय, अरे भेरी घोषपेक्षा धर्मघोष. ते नाही रे, अरे हे ऐकणारे कुठले ह्याच्यातले? याचं तारतम्य बाळगूनच सहज मी ह्या मुद्द्याचा तरी समारोप करताना तुम्ही पाहताच आहात. त्याचं सहज मी ते खरं म्हणजे मी प्रयत्न करतोय थोडक्यात सांगावं तरी असा अ, धर्माधिकारी बुवांचं कीर्तन, निरूपणाला एक सूत्र धरलं, तसं ते कीर्तन भजनाच्या तल्लीन टाळी लागली एकदा, की जे चालू राहतं. त्याच्यामध्ये आठवत राहतं. मी तुम्हाला आठवण करून देतो तशी. तुम्ही कल्पना करा, की काही भारत-पाकिस्तान चर्चा चालू आहे, निगोशिएशन. भारत-बांगलादेश. मग ती तारतम्य जागा ठेवण्याची गोष्ट आहे, की गाठ कोणाशी आहे लक्षात ठेवलं पाहिजे. की तो जो पलीकडचा बसलाय रे भाऊ, तो काय न्याय नीती काय मानणार नाहीये, तो तुझ्या नरडीचं रक्त प्यायलाच बसलाय तो. असं अफजल खानासमोर, "अरे आपण चर्चा करू. अरे आपण भाऊ-भाऊ नाहीये." अफजल खानाचा कोथळाच काढायचा असतो. याला मी जीवनातलं कर्मामधलं तारतम्य म्हणतोय लक्षात येणे. असं सहज या मुद्द्याच्या निमित्ताने, की भगवद्गीतेमध्ये शस्त्र खाली टाकून अर्जुन विचारतोय, मला लढायचं नाहीये. हे समोर जे आहेत हे सगळे माझे गुरु, माझे नातेवाईक, माझे काका, मामा, माझे सगळे भाऊ. त्यांना लढवून मला काय राज्य मिळवायचंय? राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ञ आपलं मिशन स्टेटमेंट याहून उत्तम नाही दुसरी व्याख्या सापडणार. तुकोबारायांची फार छान ओळख आहे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. पिंडीवरी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला. तुका म्हणे ऐशा नरा, मोजोनी माराव्या पैजारा. त्या शिवाजी महाराजांनी दाखवल्या कशा मारायच्या, म्हणून इथं आपण बसलो.